एक दो एक दो एक आणि पाय खाली दोन. उजवा पाय पुढे करायचा आहे. एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन. एक आणि पाय खाली दोन. ठीक आहे. डावा पाय पुढे करायचा आहे. कडेने मागे घ्यायचं आपल्याला. करूया. डावा पाय पुढे एक, कडेने घ्यायचा आहे मागे दोन. परत एक दोन एक दोन एक दोन एक आणि पाय खाली दोन. उजवा पाय पुढे करायचा आहे. कडेने मागे घ्यायचा आहे. एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक आणि पाय खाली दोन. दोन्ही हात आता वरती करायचे आहेत. दोन्ही हाताने आपल्या कोपऱ्यांना पकडायचं आहे. मान सरळ ठेवायची आहे. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, डावीकडे वळायचं आहे. परत सरळ व्हायचं आहे. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक दोन, परत डाव्या बाजूला. एक दोन, उजवीकडे. एक दोन. आता डावीकडे वाकायचं आहे आपल्याला. एक, छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण. दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक दोन, परत डाव्या बाजूला. एक दोन, उजवीकडे. एक दोन. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं खांद्याने एवढं. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत. मान करायची सरळ आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. एक श्वास आतमध्ये आणि मागे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. शक्यतो पाय सरळ ठेवायचे. परत एकदा. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर.
परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, आणि आपल्याला परत सरळ व्हायचं आहे, मान करायची सरळ. ठीक आहे. आता दोन्ही हात सरळ करायचे आहेत. आता आपल्याला डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. बरोबर. हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. तर बोट थोडासा मागे करा, म्हणजे तुम्हाला मागे जाता येईल. तर सरळ करा, सरळ. असं इकडे तो असा बाहेर थोडस मागे टाका. दोन्ही पायामध्ये अंतर 4 फूट. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर. मान करायची सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला. पाय गुडघ्यात न वाकत करूया. 1 मान वर सरळ असे. 2 विरुद्ध दिशेने. 1 2 परत. 1 2 परत. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 ठीक आहे. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत. पाठी पायाचे पंजे सरळ करायचे. एकदा डावीकडे बसायचं आपल्याला, नंतर उजवीकडे बसायचं आहे. करूयात. साईड सेटअप. 1 2 उजवीकडे. 1 2 ज्यांना हात सरळ ठेवतात नसतील त्यांनी जमिनीवर ठेवा. परत. 1 2 परत. 1 2 1 2 1 2 1 2. वर येताना पाय गुडघ्यात वाकवायचं नाही. परत. 1 2 1 2 1 2 1 2 परत. 1 2 आणि हात खाली. ठीक आहे. दोन्ही पायाचे पंजे परत सरळ करायचे. मान करायचे सरळ. नजर समोर. सिंपल करूयात. श्वास आतमध्ये, थोडस मागे. श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. करूयात. 1 2 श्वास बाहेर. पुढे झुकायचं आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. परत. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत सरळायचा आहे आणि मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता परत एकदा साईड सेटअप करायचे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. ज्यांना जमत नसेल त्यांनी असे हात खाली ठेवा. डावीकडे बसायचं, नंतर उजवीकडे बसायचं. हात खाली ठेवून ज्यांना जमते त्यांनी हात सरळ ठेवा. ठीक आहे. करूयात. डाव्या बाजूला बसायचं पहिल्यांदा. 1 2 उजवीकडे बसायचं आहे. 1 2 डावीकडे. 1 2 उजवीकडे. 1 2 डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 परत डावीकडे बसायचं. 1
पूर्ण बसायचं खाली. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे. डावा हात बाजूला करायचा आहे, डावा हात वरती करायचा. 1 2, परत एकदा 1 2, पुन्हा 1 2. ठीक आहे, सरळवायचं आता. परत 1, आता उजवीकडे बसायचं आहे. 2. ठीक आहे, पूर्ण खाली बसायचं. ठीक आहे, डावा पाय सरळ, डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचा, उजवा हात वरती करायचा. 1 2, ताण पडला पाहिजे पायाला. परत 1 2, पुन्हा 1 2. ठीक आहे, तर परत सरळ व्हायचं आहे आपल्याला. 1 आणि हात खाली. 2, दोन्ही पाय जवळ करायचे. आता मान सरळ, दोन्ही पायांचे टाचापंजे जोडायचे आहेत. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे, डावीकडे झुकायचं आहे. 1 सिंपल करायचं आहे. 2, उजवीकडे झुकायचं. 1 2, परत मागे झुकायचं आहे. 1 2, श्वास बाहेर पुढे. परत 1 श्वास आतमध्ये, सिंपल. फार ताण नाही द्यायचा. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत सरळायचं आहे आणि मान करायची आहे सरळ. ठीक आहे, आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे. करूयात. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान करायची आहे सरळ. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. दोन्ही हात आता नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम. हरि ओम. डोळे उघडायचे आहेत, पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. 1 कोपरे खांद्याच्या रेषेत.
दोनही हात वरती, दोन्ही हातांचे दंड कानाला लावायचे आहे, मान करायचे सरळ. आणि आता डाव्या बाजूला आपल्याला झुकायचं आहे. एक, डावीकडे झुकायचं आहे, परत सरळायचं आहे. दोन, उजव्या बाजूला झुकायचं आहे. एक, दोन, परत एकदा डाव्या बाजूला. एक, डावीकडे झुकायचं आहे. दोन, उजवीकडे झुकायचं आहे. एक, दोन. सुरुवात. आता हात वरच ठेवायचे आणि डावीकडे आपल्याला वळायचं. पाठीला पीळ द्यायचा. एक, हात खांद्यातून वर खेचायचा आणि पाठीला पीळ द्यायचा. सरळायचे. दोन, परत विरुद्ध दिशेने. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. व्यवस्थित पद्मासन घालायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. ज्यांना थोड्या वेळानंतर पाय दुखतात त्यांनी पद्मासन सोडलं तरी चालेल. बऱ्याच वेळा असं होतं की पद्मासन जमतं आपल्याला, पण काही वेळाने पाय दुखतात तर ते सोडलं तरी चालेल 5 मिनिटात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. आता एक, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. दोन, आता उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे, मान मागे करायची आहे. आता डावा हात मागे घ्यायचा आहे आणि डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे. आपल्याला डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे पाठीमागून आणि मान करायची आहे मागे, पाठीला पीळ द्यायचा आहे. पूर्ण पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. ज्यांनी पूर्ण पद्मासन नसेल केलं त्यांनी अर्ध पद्मासनामध्ये डावा पाय वरती ठेवायचा आहे. परत सरळायचा. एक, आणि हात खाली. दोन, परत उजव्या बाजूने करूयात. सेम दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, उजवीकडे वळायचं आहे. दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे, मान मागे करायची आहे, पाठीला पीळ द्यायचं आहे. मान मागे करायची आहे, पाठीच्या स्नायूंना आपल्याला पीळ द्यायचं आहे. परत सरळायचं आहे. एक, आणि हात खाली. दोन. ठीक आहे. पूर्ण पद्मासनात मध्येच बसायचं आहे. टाच, डावी टाच नाभीच्या उजव्या बाजूला, उजवी टाच नाभीच्या डाव्या बाजूला आली पाहिजे. असे प्रयत्न करायचा आहे. पद्मासन थोडंसं छोटं करायचं आहे आणि आपल्याला दोन्ही हात मागे करायचे आणि मग पुढे झुकायचे. हा योग मुद्रा. टाचचा दाब पोटावरती आला पाहिजे. मानवर, खांदेवर पुढे झुकायचं आहे आणि कपाळ टेकवायचे जमिनीला. नेहमी आपण अर्ध पद्मासनात करतो त्यामुळे थोडासा पोटावरती दाब आपला कमी असतो. पूर्ण पद्मासनामध्ये जेव्हा आपण हे आसन करू तेव्हा आपल्या पोटावरती आपल्या टाचेचा दाब येतो, तर ते महत्वाचं आहे. परत सुरू व्हायचं. दोन, तो दाब येणं महत्वाचं आहे. त्यामुळे पद्मासन करायचं पूर्ण, म्हणजे पोटातील अवयवांना आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा देता येणार आहे. करूयात. परत एक, अंतर्गत अवयव जे आहेत पोटातील त्यांना दाब पडणार आहे. परत सुरू व्हायचे. दोन. ठीक आहे. पाठीचं कणा ताठ, मान सरळ. तर दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे आहे आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वापरता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10. परत एकदा डावा पाय. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9 आणि 10.
ठीक आहे. पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे. सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. हं? आणि आता गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. ठीक आहे, गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हाताने कमरेला आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे. हं? दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट, दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर ठेवायचं. मान करायचे सरळ, नजर समोर, आणि आपल्याला मागे झुकायचं. तर यात एक श्वास आतमध्ये आणि मागे, परत सरळ व्हायचं आहे. दोन श्वास बाहेर आणि सरळ. हं? परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. हं? हात करायचे खाली, तुम्ही गुडघ्यांवरतीच उभं राहायचं. आपल्याला काय करायचंय, असं मागे जेव्हा आपण जातो तेव्हा कमरेला सपोर्ट असतो आणि आपण मागे झुकतो. ठीक. आता आपल्याला काय करायचंय, मान मागेच टाकायची, हात थोडेसे लूज करायचे आणि दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या मागे ठेवायचे आणि मान मागे करायचे. हे जे काय आपलं बॅकवर्ड बेंडिंग होईल ते कसं होईल, पूर्ण पाठीच्या सहाय्याने होईल. हा, पाठीच्या स्नायूंना टोन करायचंय, हातांचा सपोर्ट आपल्याला काढायचा आहे आणि हात खाली ठेवायचे. ठीक आहे, पहिली स्टेप करूयात, मग पुढे करू. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे, खांदे मागे रोल करायचे, मान सरळ, आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा. एक श्वास आतमध्ये आणि मागे. नीट लक्ष द्यायचं कमरेच्या स्नायूंकडे. आणि दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या मागे ठेवायच्यात आणि अजून बँड व्हायचा प्रयत्न करायचा आहे. सुरू होताना पहिल्यांदा मान सरळ करायची आहे आणि मग खांदे आपल्याला सरळ करायचे. ठीक आहे, परत एकदा करायचं. परत एकदा करा, तुम्ही करा, मी पाहतो. जेवढं शक्य आहे तेवढं. ज्यांना नसेल शक्य किंवा हात काढल्यावर ताण पडत असेल त्यांनी हात तसेच ठेवा, पण हळूहळू आपल्याला हात खाली न्यायचे, तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे आपलं बेंडिंग वाढणार आहे, नाहीतर बेंडिंग तुमचं वाढणार नाही. करूयात. एक, मागे झुकायचं, व्यवस्थित बॅलन्स करायचा. आपलं बरोबर सगळं वजन आपल्याला कुठं द्यायचं, आपल्या कमरेवरती तोलायचं आहे आणि मागे जायचं. दोन्ही हात गुडघ्याच्या मागे टेकवायचे आणि कंबर पुढे खेचायची. गुडघ्यातून मागे जायचं नाही, गुडघ्याचं अंतर कमी होऊ द्यायचं नाही. परत एक, मान सरळ करायची आणि मग सरळ व्हायचं. ठीक आहे, गुडघ्याचा जो अँगल आहे तो चेंज होऊ द्यायचा नाही. टाचेवरती बसायचं. आता कमरेला ताण पडतो त्याकडे लक्ष द्यायचं. डावा हात नाभीवरती ठेवायचा, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा. ठीक आहे, डावा हात नाभीवर, त्याच्यावरती उजवा हात. मान करायची सरळ, श्वास आतमध्ये घेत मान वर. एक, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. दोन, कपाळ टेकवायचा आहे जमिनीला, हाताचा दाब पोटावरती. कंबर आपली टाचेवरून वर उचलू द्यायची नाही, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. परत सरळ, मान वर, खांदे वर आणि सरळ. परत एकदा मान वरती करायची आहे. एक, पुढे झुकायचं आहे. दोन, मान खाली, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. मान वर, खांदे वर, सरळ व्हायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता काय करायचं आहे, परत एकदा गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. सेम करायचं आहे, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट आणि मागे आपल्याला झुकायचं आहे. करूयात. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट, मागे झुकायचंय, हात करायचे खाली. पायातलं अंतर शक्यतो वाढू द्यायचं नाही, जेवढं आहे तेवढंच ठेवायचा प्रयत्न करूयात. एक, मागे जायचं आहे, कमरेवरती बॅलन्स करायचा आणि हात खाली ठेवायचे, हात गुडघ्याच्या मागे.
परत सरळ व्हायचं आहे 2. ठीक आहे. आता सर्वांनी खाली बसायचे वज्रासनामध्ये आणि दोन्ही पाय जे आहेत ते बाहेर काढायचे. सुप्त वज्रासन करूयात. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. गुडघ्यांवरती ताण पडतो, गुडघ्यांवरती फार ताण आला तर तुम्ही आसन सोडू शकता. डावा पाय डाव्या बाजूने बाहेर, उजवा पाय उजव्या बाजूने बाहेर, पूर्ण टाचेवरती बसायचं आणि दोन्ही गुडघे जवळ, दोन्ही गुडघे जवळ करायचे. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर नको. ठीक आहे. प्रयत्न करायचा. गुडघ्यांना ताण पडेल. जर का तुम्हाला जास्त ताण पडत असेल तर वज्रासनामध्येच बसा. कारण की त्याच्यामुळे गुडघा दुखतो कधी कधी, त्याच्यामुळे तेवढी काळजी घ्या. ठीक आहे. नसेल जमत तर वज्रासनामध्ये बसून केलं तरी चालेल. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं. हात सरळ. आता असंच सेम कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. इथे सुद्धा तुम्हाला पाठीला ताण पडेल. जे वज्रासनामध्ये करतायत त्यांनी वज्रासनात करा, काही हरकत नाही. व्यवस्थित ताण घेता येत असेल तर मग आपल्याला पूर्ण खाली झोपायचं आहे आणि हात वरती करायचे. ठीक आहे. सुप्त वज्रासन करायचं. पहिल्यांदा कमरेला ताण आपल्याला द्यायचा आहे. हळूहळू बॅकवर्ड बेंडिंग वाढवायचं आहे. तर त्याचं काय आहे, अगोदरचे प्रिपरेटरी. ठीक आहे. जे वज्रासनामध्ये बसून करतात त्यांनी वज्रासनात बसून करा, ते पण दाखवतो मी. बाकीच्यांनी करा आता व्यवस्थित. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं. आता मी वज्रासनात बसतो त्यामुळे हात बाजूला ठेवले. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. कोपरे टेकवायचे आहेत जमिनीला आणि मान मागे टाकायचे. जे वज्रासनात करतात त्यांच्यासाठी सिंपल व्हर्जन. परत मान सरळ करायची आहे आणि हळूवार सरळ व्हायची. बॅकवर्ड बेंडिंग आपल्याला वाढवायची त्यासाठी. परत एकदा करायचं आहे. तुम्ही करा, मी पाहतो. वज्रासनामध्ये बसून करा म्हणजे सोपं जाईल. फक्त कोपरे टेकवायचे आणि मान मागे टाकायचे, पूर्ण झोपायचं नाही. म्हणजे ज्यांना तुम्ही झोपू शकता पूर्ण, ज्यांना जमतंय ते पूर्ण झोपू शकता, ज्यांना जमत नाही त्यांनी झोपायचं नाही. आणि मत्स्यासनामध्ये जसं आपण माथा टेकवतो तसं माथा टेकवायचा याच्यामध्ये. दोन्ही गुडघे जवळ न्यायचा प्रयत्न. परत सरळ करायचा, मान सरळ करायची पहिल्यांदा आणि मग सरळ व्हायचं. 1 आणि 2. ठीक आहे. बस प्रॅक्टिस करायची म्हणजे आपल्याला काय करता येतं. जेव्हा आपण उष्टासन करू ते रिपीटेड करायचं. कारण की काय होतं, आपण जेव्हा असं बसतो खाली तेव्हा गुडघाचा जो जॉईंट आहे तर तो त्याला खाली रेजिस्ट करतो ना, खाली प्रेस करतो. त्याच्यामुळं ते आपल्याला रिपीटेडली थोडस करायचं. थोडा वेळ बसायचं आणि मग परत असं बसायचं. जसं आपण वज्रासन करतो बरोबर, वज्रासनामध्ये बसतो त्यावेळेस 2 मिनिटं नेहमी रोज या पोझिशन मध्ये बसायचं, 2 मिनिटं. मग परत सोडायचं बरोबर, परत बसायचं, परत सोडायचं. म्हणजे काय होतं, आपल्याला तो जो ताण असतो तो कमी होतो. ठीक आहे. पुढचं उष्ट्रासनामध्येच थोडस व्हेरिएशन करूयात. उष्ट्रासनामध्ये आपण हात आता मागे ठेवले होते, ते काय करायचे, पुढे घ्यायचे आणि ओढायचं स्वतःला. काय करायचं, दोन्ही हातांनी ओढायचंय आणि अजून बॅकवर्ड बेंडिंग वाढवायचा प्रयत्न करायचा. मी एकदा दाखवतो, नंतर तुम्ही करा. पहिलं स्टेप वाईज दाखवतोय. कमरेला सपोर्ट आणि मागे झुकलोय आपण. हात मागे, मग हात पुढे. नुसतं ठेवायचं नाही, तर ओढायचं आहे. बोटांनी ओढायचं.
ठीक आहे, ज्यांना जमत नसेल त्यांनी नॉर्मल केलं तरी चालेल. हम्म? ठीक आहे, ज्यांना जमतं त्यांनी करा. ठीक आहे, करूया. श्वासन दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट आणि मागे झुकायचा आहे. एक, हात आपल्या गुडघ्यांच्या खाली व्यवस्थित सपोर्ट घ्यायचा. जमत असेल तर हात पुढे घ्यायचे, जमत नसेल तर तसंच ठेवलं तरी चालेल. बेंडिंग आपल्याला वाढवता आलं पाहिजे. तर मान करायची सरळ 2 आणि खाली. ठीक आहे, आता सगळ्यांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. आता तुमच्या लक्षात येईल की आपलं बेंडिंग कसं होत आहे, थोडस वाढतं जेव्हा आपण याला प्रेस करतो तसं. तर आपल्याला हळूहळू वाढवायचं आहे. ठीक आहे, शशांक भुजंगासन करूयात. दोन्ही हात कडेवरती. एक, श्वास आतमध्ये घेत हात वर, पुढे झुकायचं आहे. 2, श्वास बाहेर आणि पुढे. कपाळ टेकवायचं जमिनीला. परत भुजंगासन करायचं आहे. एक, श्वास आतमध्ये आणि भुजंगासन. 2, श्वास बाहेर आणि खाली. परत एकदा बोला. भुजंगासन पूर्ण करायचं. वरती 1 आणि हात खाली 2. ठीक आहे, आता सेम परत एकदा करायचं आहे उष्ट्रासन. फक्त पूर्ण उष्ट्रासन. हात दोन्ही कसे टेकवायचे आपल्याला, टाचरला टेकवायचे. परत गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हात सरळ करायचे आणि श्वास आतमध्ये घेत मागे जायचं. परत 1, श्वास आतमध्ये घेत मागे. नंतर 2, श्वास बाहेर सोडत. डावा हात डाव्या पायाच्या टाचेवर, उजवा हात उजव्या पायाच्या टाचेवर आणि फर्म पकडायचं आणि पाय कंबर पुढे खेचायची, मान मागे टाकायची. मान सरळ, हात सरळ करायचे. 1 आणि हात खाली 2. ठीक आहे, आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. वज्रासन, पाठीचा काना ताठ, मान सरळ, नजर समोर. आणि आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय डाव्या बाजूने पुढे करायचा आहे. उजवा पाय उजव्या बाजूने पुढे करायचा आहे. ठीक आहे, आणि सर्वांनी आता पाठीवरती झोपायचं आहे. पाठीवर झोपायचं आहे. या बाजूला माझ्या बाजूला चेहरा करा. म्हणजे डोकं इकडं, डोकं इकडं. हळूवार श्वास घ्यायचा, हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आता दोन्ही पायांचे टाचापंजे जोडायचे आहेत. आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 90 अंशांपर्यंत वर उचलायचा आहे. 90 डिग्री. 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
8, 9, 10. पाय खाली. उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे. तर यात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. ठीक आहे. दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. मान करायची सरळ. आणि आता श्वास आतमध्ये घेत कंबर आपल्याला वर उचलायची आहे. तर यात एक श्वास आतमध्ये कंबरवर उचलायचे आहे. सेतुबंधासन आपण करतो. दोन श्वास बाहेर आणि कंबर खाली ठेवायचे आहे. परत एकदा एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. दोन्ही पाय करायचे आहेत सरळ. आणि आपल्याला मत्स्यासन करायचं. ठीक आहे. पहिल्यांदा काय करायचं, पद्मासन करायचं सर्वांनी झोपलेल्या स्थितीमध्ये. डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा. उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे. वज्रासनामध्ये झोपायचं आहे सर्वांनी. कमरेचा भाग थोडासा वर उचलला जातो. तर पद्मासनामध्ये झोपायचा आहे. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे. इथे सुद्धा तुम्हाला कमरेला ताण पडेल. पाय खाली दाबायचे म्हणजे कंबरवर उचलली जाते आपली. त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता दोन्ही हात आपल्या मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत. दोन्ही हाताला खाली जमिनीवरती द्यायचा आहे. छातीवर उचलायची आणि मान मागे टाकायची आहे. पाठ्यावरती पॅलेस आपल्याला करायचं. दोन्ही हातांचे कोपरे जमिनीत टेकवायचे आहेत. थांबायचे थोड्या वेळ असते. दोन्ही हात खाण्याच्या बाजूला ठेवायचे आहेत. छातीवर मान सरळ, उजव्या खाली टाचेवर बसायचं आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे आणि रिलॅक्स व्हायचं आहे. हाताची पंजे आकाशाकडे. सोडायचा आहे. तर दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे आणि आपल्याला कंबर वर उचलायची आहे. सेतुबंध आसन. मानेच्या स्नायूंना आपल्याला थोडस रिलॅक्स करायचं आहे किंवा मानेच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे, म्हणजे सर्वांगासन. त्याच्यानंतर हलासन आपल्याला व्यवस्थित करता येणार. दोन्ही पायांच्या टाचा पण जे जोडायचे आहे. मान करायची सरळ. दोन्ही हाताने पायाच्या घोट्यांना पकडायचे. पायामध्ये खांदे एवढं अंतर घ्यायचं आणि आता श्वास आतमध्ये घेत कंबरवर उचलायचे आहे.
तर यात एक श्वास आतमध्ये कंबरवर उचलायचे आहे. छाती हनुवटीच्या जवळ न्यायची आहे. 2 श्वास बाहेर आणि खाली. परत दोन्ही पाय सरळ करायचे, पूर्ण मत्स्यासन करायचं आहे. परत पद्मासनामध्ये बसायचं, झोपायचं. म्हणजे डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या टाचेवरती, उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या टाचेवरती आपल्याला ठेवायची आहे. ठीक आहे. दोन्ही हात मानेच्या बाजूला ठेवून दोन्ही हातांचा दाब जमिनीवरती द्यायचा आहे. छातीवर उचलायची आहे, मान मागे टाकायची आहे, माथ्यावरती बॅलन्स करायचा आहे. नंतर दोन्ही हाताने आपल्या पायाच्या पंजांना पकडायचं आहे, शेंड्याला पकडायचं आहे. तीस 30 सेकंद थांबायचे. दोन्ही हात मानेच्या बाजूला. नंतर दोन्ही हाताचा दाब द्यायचा, छातीवर मान सरळ करायची आणि पूर्ण पाठीवरती आपल्याला झोपायचं आहे. आणि दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे आणि आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. नेहमी आपल्याला सेतुबंधासनानंतर मत्स्यासनाची प्रॅक्टिस करायची आहे. पद्मासनामध्ये जमत नसेल तर अर्ध पद्मासनामध्ये करायची आहे, परंतु ही प्रॅक्टिस आवश्यक आहे. आता दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे, हात मांडीच्या बाजूला आपल्याला ठेवायचे आहेत. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. आणि असे ठेवायचे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, खुबा 90 डिग्री मध्ये, गुडघा 90 डिग्री मध्ये ठेवायचा. ठीक आहे. पायाचे पंजे खालच्या दिशेने. आणि एक म्हटलं की फक्त पाय आपल्याला सरळ करायचे गुडघ्यातून. 2 म्हटलं की परत याच पोझिशनला यायचं. तर यात 1 श्वास आतमध्ये, पाय सरळ. 2 श्वास बाहेर, पाय गुडघ्यात वाकवायचे. आता अगोदरच्या इनिशियल पोझिशनला यायचं. परत पाय सरळ करायचे. 1 मांडीला ताण द्यायचा आहे. 2 श्वास बाहेर. पाय सरळ केल्यावर पोटावरती जो ताण पडतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. खांदे रिलॅक्स राहिले पाहिजेत, खांदे वर उचलू द्यायचे नाहीयेत. प्रिपरेशन करतोय आपण विपरीत करणी, हलासन आणि सर्वांगासनाचं. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता पाय खाली ठेवायचे पूर्ण आणि दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये न वाकवता वर उचलायचे 90 डिग्री मध्ये, एकदम हळूवार, नियंत्रणामध्ये.
तुमचं नियंत्रण त्याच्यावरती हळूहळू वाढवायचं आपल्याला. तर यात एक पायवर 90 डिग्री, खांदे रिलॅक्स राहिले पाहिजेत, खांद्यांवरती ताण आपल्याला द्यायचा नाहीये. परत पाय करायचे खाली 2. आता दोन्ही पाय वरती करायचे आहेत 1 आणि दोन्ही पाय साईडला बाजूला करायचे 2. सरळ येतील खाली, ज्या रेषेमध्ये आपण केले त्याच रेषेला. परत पाय करायचे सरळ 1. मांडीच्या आतल्या स्नायूंना ताण देता आला पाहिजे. परत 2. बाहेरच्या दिशेने परत 1 आणि पाय करायचे आहेत खाली 2. ठीक आहे. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी ते पाय गुडघ्यात वाकवून करू शकता, मगासच्या आपल्या पोझिशनच्या अनुषंगाने. मगाशी आपण जसं केलं होतं, पाय गुडघ्यात वाकवून वर उचलले होते तसं. पोटाच्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. आता आपल्याला करायचं आहे चक्रासनाचं प्रिपरेशन. त्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, दोन्ही हात डोक्याच्या मागे असे गुंफून ठेवायचे आहेत. दोन्ही हात डोक्याच्या मागे, पाय गुडघ्यांमध्ये वाकवलेले जवळ. तुम्ही एकदा दाखवतो, फक्त पाहून घ्या. असं आपण झोपलोय, दोन्ही हात गुडघ्याच्या सॉरी डोक्याच्या मागे आहेत. आता कंबर उचलायच्या 1. कंबर उचललं की आपल्याला डावा पाय सरळ करायचा आहे 2. डावा गुडघा उजव्या गुडघ्याच्या रेषेतच ठेवायचा, असा पाय नाही करायचा आहे, असाच ठेवायचा. परत पाय खाली, कंबर खाली, परत कंबरवर 1. उजवा पाय सरळ, उजवा गुडघा डाव्या गुडघ्याला टच, 2 आणि खाली. ठीक आहे. करूयात. कंबर उचलायचे आहे 1. डावा पाय सरळ करायचा आहे 2. डावा गुडघा उजव्या गुडघ्याच्या रेषेत 2. पाय खाली आणि कंबर खाली ठेवायची. आता उजवा पाय वर उचलायचा 1. डावा पाय सरळ करायचा, उजवा पाय सरळ करायचा 2. परत पाय खाली आणि कंबर खाली. परत एकदा करायचं आहे डावा पायाने. तर 1 कंबरवर उचलायच्या, डावा पाय वर 2. परत पाय खाली, कंबर खाली. पाठीवर झोपल्यानंतर थोडंसं रिलॅक्स करायचं आहे, रिलॅक्स करायचं स्वतःला. आणि परत उजव्या पायाने करायचं आहे सेम 1. कंबरवर उजवा पाय सरळ 2. परत खाली, कंबर खाली. पाय करायचे आहेत सरळ. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. कमरेला जो ताण पडलाय त्याला रिलॅक्स करायचा आहे. आता दोन्ही पायाने पवन मुक्तासन करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. गुडघा पूर्ण छातीकडे खेचायचा आहे, मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की पवन मुक्तासन हे फार सोपं आसन आहे, त्यामुळे आपण याची प्रॅक्टिस करत नाही. परंतु जो दाब पडतो आपल्याला मांडीचा पोटावरती,
त्याची प्रॅक्टिस करायची आहे, सराव करायचा आहे. आता हळूवार मानवर उचलायचे आहे, दोनही गुडघ्यांच्या मध्ये हनुवटी टेकवायची आहे आणि धरून ठेवायचं. धरून ठेवणं महत्वाचं आहे. थांबायचं आहे 20 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. पहिल्यांदा मान सरळ करायचे आहे आणि नंतर पाय सरळ करायचे आहे. पहिल्यांदा हाता जमिनीत टेकवायच्या आणि मग पाय सरळ करायचे आहेत. पवनमुक्तासन अशा प्रकारे आपण केलं तर त्याचा फायदा होतो. पवनमुक्तासन दिसायला जरी सोपं असलं तरी त्याचा सराव आपल्याला ठेवायचा आहे. कारण की पवनमुक्तासनामुळे आपल्या उभ्याच्या स्नायूंना चांगली फ्लेक्झिबिलिटी मिळते. एका पायाने पण करू शकता, दोन्ही पायाने पण करू शकता, परंतु एका पायाचा उपयोग वेगळा आहे आणि दोन्ही पायाचा उपयोग आणि फायदा वेगळा आहे. आता आपण करूयात चक्रासन. त्याच्यामध्ये सेतुबंधासन आणि मत्स्यासनाचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे, किंवा थोडस त्या प्रकारच्या हालचाली, त्या प्रकारचे स्नायू वापरायचे आहेत. मी दाखवतो एकदा, नंतर तुम्ही करा. ठीक आहे. दोन्ही हात आपल्या मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत. पहिल्यांदा कंबर उचलायचे, छातीवर उचलायची, मान मागे टाकायची, जसं मत्स्यासनामध्ये आपण करतो तशा प्रकारे. सेतुबंधासनामध्ये कंबरवर उचलायची. फर्स्ट स्टेप ही, ठीक आहे, कंबरेचा भाग वर खेचायचा आहे. असं नाही राहायचं नुसतं. असं तुम्हाला जमतंय म्हणजे तुम्ही चांगलं चक्रासन करू शकता असं नाही. तर काय आलं पाहिजे आपल्याला, माथ्यावरती बॅलन्स आणि कंबर तुम्ही लिफ्ट करता मॅक्सिमम. ठीक आहे, ही पोझिशन आपल्याला जमायला पाहिजे व्यवस्थित. कंबर लिफ्ट करणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. नंतर दोन्ही हातांवरती दाब द्यायचा आणि हात सरळ करायचे. मग परत, ठीक आहे. तर माथ्यावरती तुम्ही आल्यानंतर कंबर लिफ्ट करणं हे सर्वांनी आता क्रिया करायची. मी कसं केलं आता, कंबर वर केली तर खाली केली, कंबर वर केली तर खाली केली. तुम्ही जेवढे कंबर वर उचलला तेवढीच चक्रासनामध्ये तुमची बेंड होऊ शकते. त्याच्या पुढे तुमचं बेंड होऊ शकत. त्याच्यामुळे तो लिफ्ट तुम्हाला कळला पाहिजे. इथपर्यंत लिफ्ट असला तो वाढवत न्यायचा आणि मग हात सरळ करायचा. ज्यांचं बेंडिंग चांगलं त्यांचं मग ते हात सरळ करू शकतो. पण ते लिफ्ट चांगला नसेल तर तुम्ही हात सरळ करू शकत नाही. पाहिजे हाताचं शरीराचं वजन पूर्ण हातावरती, पूर्ण हातावरती असेल तर आपल्याला हात सरळ करता येतो. बरोबर. म्हणून आपल्याला काय करायचं, लिफ्ट करायचं. त्याला जमा करायचं. मी जसं आता कंबर वरती लिफ्ट केली तेवढं लिफ्ट आपल्याला करायचं. कमरेचा भाग जेवढा तुम्ही कंबर वर उचलणार आहे किंवा तसं लिफ्ट तुम्हाला जमतंय तेवढंच बेंडिंग तुमचं चक्रासनामध्ये होणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त होत नाही. त्याच्यामुळे हे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तर तुम्ही करा, मी पाहतोय. दोन्ही हात मानेच्या बाजूला, कंबर उचलायची आहे. 1, माथ्यावरती बॅलन्स करायचं, बस तेवढंच करायचं. हा, कंबर वर करायची मॅक्सिमम. अजून डोकं खाली टेकलेलंच ठेवायचं आणि कंबरवर उचलायची. डोकं टेकवा खाली, चक्रासन पूर्ण करू नका. आता खाली यायचं, परत थोडस खाली कंबर आणायची, कंबर खाली आणायची, परत वर करायची. 1, पूर्ण खाली जमिनीला नाही टेकवायची. 2, परत खाली, परत एकदा. 1, हात असे ठेव.
दो, परत एकदा एक, अशी दोन, आणि खाली यायचं पूर्ण. ठीक आहे, लिफ्ट करायचं आणि रिलॅक्स करायचं. हा, ठीक आहे, असं आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या मानेला पण त्याचा फायदा होणार आहे आणि कमरेला पण फायदा होणार आहे. तुम्ही जेवढं चांगलं लिफ्ट करू शकाल तेवढं आपल्याला फायदा होणार. ठीक आहे, आता मॅक्सिमम लिफ्ट करायचं आणि हात सरळ करायचे. ठीक आहे, करूयात. दोन्ही पायांचे, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. त्याच्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये आतमध्ये पाहिजे, म्हणजे असं ठेवलं ना आपण, ते फार असे लांब नाही ठेवायचे, लांब नाही आले पाहिजे, असेच पाहिजे. फार असं अंतर नाही घ्यायचं, खांद्याच्या रेषेत अपेक्षित आहे. ठीक आहे, कंबरवर माथ्यावरती बॅलन्स करायचं आणि सांगेल तोपर्यंत हात सरळ करायचे नाही, दोनदा लिफ्ट करायचे आणि मगच हात सरळ करायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही स्वतः अनुभव घ्या. मी जे सांगतोय जेवढं तुम्ही कंबर लिफ्ट करताय तेवढंच तुम्हाला चक्रासन करता येणार आहे. त्याच्यामुळे हातांवरचं वजन कमी करण्यासाठी मॅक्सिमम बेंडिंग आपल्याला करायचं आहे. हात सरळ केल्यावरती पाठ वाकत नाही, याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे कमरेतून आपण बेंड होत नाही. तर कंबर लिफ्ट करणं हे आपल्याला जमलं पाहिजे, तेव्हा त्या स्नायूवरती कंट्रोल आपला आला पाहिजे. तर या दोन्ही हात मानेच्या बाजूला छातीवर उचलायचे, माथ्यावरती बॅलन्स करायचं आहे. कंबर लिफ्ट मॅक्सिमम पायाचा ताण घ्यायचा, पायावरती दाब द्यायचा, परत खाली दो, पायाचा आधार, परत कंबरवर एक, दो, वजन नाही केलं पाहिजे, परत एकदा एक आणि हात सरळ. खाली एक आणि दो. थोडा कमरेला जो ताण पडलाय तुमच्या, त्याला रिलॅक्स करायचा आहे. हातांचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, डोळे बंद करायचे आहेत. ज्यांना चक्रासन पूर्ण असं जमत नसेल त्यांनी अशी प्रॅक्टिस करा कंबर लिफ्ट करायची. जेवढं तुम्ही कंबर लिफ्ट कराल तेवढंच तुम्ही काय करू शकणार आहे, चक्रासनामध्ये बेंड करू शकता. हात सरळ केल्यावरती बेंडिंग वाढेल असं होत नाही, किंवा असा आपला विचार असेल तर तसं होत नाही. त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस आपल्याला करणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं कारण की छातीवर उचलल्यानंतर हातांवरचं वजन आपल्याला कमी करता आलं पाहिजे. त्यामुळे कमरेपासून खालचा भाग हा पायाच्या वजनावरती अपेक्षित आहे आणि कमरेपासून वरचा भाग हा हातांचं वजन, हातांनी त्याचं वजन पेलायचं आपल्याला. नाहीतर काय होतं, पूर्ण गुडघ्यापासून वरच्या बाजूला सगळं शरीर त्याचं वजन असतं आपल्या हातावरती. त्यामुळे आपण चक्रासन लिफ्ट करू शकत नाही. तर ते चक्रासन म्हणजे छाती वर उचलणं हाताने, ठीक आहे, तर ते पोझिशन येण्यासाठी ही कमरेचं स्नायूंची ताकद आपल्याला गरजेची आहे. आता दोन्ही पायाच्या टाचापंजे जोडायचे, सर्वांनी डाव्या कुशीवर वळायचंय आणि पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत.
कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायचा प्रयत्न. श्वासासोबत नजर स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. अनुभूती दोन्ही हातांवरती टेकवायची आहे आणि सिंपल आसन आपल्याला करायचं आहे. भुजंगासन. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ. गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. त्याचा पंजे जोडायचे. टाच आणि पंजे जोडायचा प्रयत्न करायचा. मान वरती करायची आहे. परत खाली यायचं आहे. 2, टाचा पंजे जोडायचे. आता सर्वांनी टाचा आणि पंजे जोडायचे. आता लक्ष द्यायचं, टाचा पंजे बाहेर न जात आहेत. म्हणजे दोन्ही टाचा आणि पंजे जोडलेलेच ठेवून मान आणि छातीवर उचलायचे आपल्याला. करूयात. 1, टाचा पंजे जोडलेलेच ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये अंतर द्यायचं नाहीये. मान करायची आहे वरती. गळ्याच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. परत खाली यायचं आहे. 2, दोन्ही हातांचे कोपरे असे ठेवायचे आहेत. कोपरे खांद्याच्या रेषेत मानवर. टाचा पंजे जोडलेले. टाच आणि पंजे जोडायचे आहेत. मान करायचे आहे वर. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वापरायचे, वरती घ्यायचे. करूयात. 1, मान वर करायची. गळ्याला ताण द्यायचा. दोन्ही दात एकमेकांना जोडायचे. इथे गुडघे तुमचे जवळ राहतील. गुडघे लांब न्यायचे नाही आहेत. परत सरळ 2, परत एकदा 1. जरी सिंपल असलं आसन तरी सुद्धा ताण याचा आपल्याला भरपूर पडतो, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. 2, परत एकदा 1, मानवर. 2. आता हातांचे पंजे आहेत तिथेच ठेवायचे आहेत आणि आपल्याला हात सरळ करायचे. मान करायचे आहे वर. गळ्याच्या स्नायूंना द्यायचा ताण. आणि आता हात कोपरांमध्ये न वाकवता, छाती खाली न घेता पाय वरती करायचे आहेत. 1, इथे तुमचे दोन्ही गुडघे जवळ राहतील किंवा थोडंसं अंतर घेऊ शकता. 2, परत एकदा 1, 2. हळूवार दोन्ही हात थोडेसे मागे करायचे आणि हात वरती करायचे. छातीवर उचलायचे. मान मागे थांबायचा आहे. टाचा पंजे जवळ करायचा प्रयत्न. गुडघे जोडायचा प्रयत्न. हात सरळ, मान वर. आणि आता परत दोन्ही पाय गुडघ्यात वापरायचे आहेत. 1, छातीचा भाग खाली जाऊ द्यायचा नाही. असं जाऊ द्यायचं नाही. हात सरळच राहतील. मान वर आणि पाय वर. 1, 2. हात थोडेसे कोपरातून वाकवले तरी चालतील, पण छातीचा भाग खाली जाऊ द्यायचा नाही. मान वर. परत एकदा 1, 2. ठीक आहे. परत एकदा 1,
दोन, पुन्हा एक, दोन, पूर्ण खाली यायचा, दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. शेवटचा शशांक भुजंगासन करायचा आहे. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला हनुवटी जमिनीला टेकवायचे, दोन्ही हातावर दाब देऊन मानवर छातीवर हात सरळ मॅक्सिमम करूया. एक, कंबरवर उचलायची आहे आणि टाचेवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचे जमिनीला, पूर्ण रिलॅक्स करायचं आहे. हात खांद्यातून पुढे खेचायचे आहेत, म्हणजे पाठीला व्हर्टिकल स्ट्रेचिंग मिळून आपल्याला ताण द्यायचा आहे. बॅकवर्ड बेंडिंग मुळे स्नायूंना ताण पडलाय, तर स्नायूंचं रिलॅक्सेशन करायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास आपला सामान्य राहतो आहे, त्या श्वासामध्ये बदल होतो आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही हात वरती करायचे. आता एक, श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली, दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. ज्ञान मुद्रेमध्ये नजर दोनही भुवया यांच्यामध्ये केंद्रित ठेवायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. आपल्याला कपालभाती करायची आहे. पोट आतमध्ये घ्यायचा, श्वास बाहेर सोडायचा आहे. एका मिनिटामध्ये 60 वेळा, असं आपल्याला 120 वेळा कपालभाती करायची आहे. करूयात सर्वांनी.
नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. त्यासाठी उजव्या हाताचे पहिले 2 बोट दुमडायचे आहेत. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. 1. डावी नाकपुडी बंद करायची आहे. उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. 2. परत उजव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. 3. डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. 4. परत एकदा 1, 2. उजवीने श्वास बाहेर, उजवीने श्वास आतमध्ये. 3. डावीने श्वास बाहेर. 4. पुन्हा 1, 2, 3, 4. पुन्हा 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. याच गतीने तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे आणि आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचं, थांबवायचं आहे. डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे आणि अनुलोम विलोम प्राणायाम करायचं, थांबवायचं आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. शरीर स्थिर ठेवायचं आहे. शरीराची कोणत्याही प्रकारे हालचाल आपल्याला करायची नाहीये. फक्त श्वास आणि नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित, एवढ्या 2च गोष्टी आपल्याला नियंत्रित करायच्या आहेत. श्वासामुळे होणारी शरीराची हालचाल निरीक्षण करायचं आहे त्याचं.
नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित. मनामध्ये येणाऱ्या विचारांना प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. नेहमी जेव्हा आपण श्वास घेतो त्याच्यापेक्षा श्वासाच्या गतीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. 3 ते 4 सेकंद श्वास घ्यायला लावायचे आहेत. 3 ते 4 सेकंद श्वास सोडायला लावायचे आहेत. जाणीवपूर्वक श्वसनामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्नायूंवरती नियंत्रण आपल्याला मिळवायचं आहे. आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोन्हीही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. छाती हनुवटीला टेकवायची आहे. वर डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच. पुढच्या रविवारी आपण भेटूयात सकाळी 8 वाजता.